गोळे भातासाठी अगोदर गोळे करून घ्यायचे। त्यासाठी मी अर्धी वाटी बेसन घेतले। आपल्याला किती गोळे भात करायचा आहे त्यानुसार बेसन घ्यायचे। मी 1 वाटी तांदळाचा गोळे भात करते आहे म्हणून अर्धी वाटी बेसन। त्यात चवीनुसार मीठ घालून घेतले, थोडीशी हळद आणि 1 चमचा हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याची पेस्ट घालून घेते आहे। हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं। आणि आता यात 1 चमचा तेल मोहन म्हणून घालून घेते आहे। थोडंसं तिखट, तेल जर लागलं तर आणखी घालता येईल। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचे। तेलामुळे गोळ्यांना खुसखुशीतपणा येतो। जर असं वाटलं की तेल कमी आहे तर नंतर घालून घेता येतं। आता मला कोरडं वाटतंय पीठ थोडं, म्हणून मी आणखी 1 चमचा तेल घालून घेते आहे। तेल थोडंसं जास्त घालावं लागतं म्हणजे मग गोळे खुसखुशीत होतात। आता हे व्यवस्थित एकजीव करून झाले। आता यात थोडंसं पाणी, अगदी थोडंसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे। पाणी खूप थोडं लागणार आहे आणि घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचे। हे असं एकजीव करून अगदी व्यवस्थित घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचे। आता हे पीठ भिजवून झाले, याचे गोळे करून घेऊ। त्यासाठी छोटे उंडे घ्यायचे। एक तर आपण गोळे हे गोल करू शकतो किंवा थोडेसे लांबट। तर मी असे लांबट करते आहे आणि याला असं बोटांमध्ये दाबून घ्यायचं आणि असा मुटकुळ्यांसारखा त्याला शेप द्यायचा आहे। छोटासा उंडा घ्यायचा आहे, लांबट करायचा आणि बोटाने दाबून घ्यायचा। किंवा मग तुम्ही गोल गोळे केले तरी चालतील। तर एक तर असे लांबट करा किंवा मग असे गोल गोळे करा। मी सगळे लांबट करते आहे। त्याला असं लांब केल्यानंतर बोटात दाबून घ्यायचे। सगळे असे गोळे तयार करून घ्यायचे। गोळे तयार करून झालेत। आता मी कढई ठेवली आहे गॅसवर। कोणतंही भांडं घ्यायचं आहे पण ते जाडबुडाचं पाहिजे। त्यात 1 चमचा तेल घातले, थोडीशी हळद आणि यातही मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याची पेस्ट घालते 1 चमचा। जी पेस्ट गोळ्यांमध्ये घातली आहे तीच पेस्ट आहे ही। यात 1 चमचा आणि त्यात 1 चमचा अशी घालून घेतली आहे। टोटल मी 2 हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या बारीक करण्यासाठी। आता यात पाणी घालून घ्यायचं आहे। 1 वाटी तांदूळ घेणार आहे, त्यासाठी मी यात 3.5 वाट्या पाणी घालते आहे। पाणी एखाद वेळेस नंतर थोडंसं लागू शकतं तर आपण गरम करून परत थोडंसं पाणी घालू शकतो। पण सुरुवातीला मी यात 3.5, कारण तांदळानुसार पाणी कमी किंवा जास्त लागतं। तर यात मी 3.5 वाट्या पाणी घालून घेतलं आहे। आता या पाण्याला मीठ घालून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची। आता पाणी उकळत आहे तोपर्यंत 1 वाटी मी तांदूळ घेतला आहे, तो धुवून घ्यायचा आहे। पाण्याला उकळी आली आहे। आता हा धुतलेला तांदूळ यात घालून घ्यायचा आहे। मी इथे बासमती तांदूळ वापरला आहे। तुम्हाला हवा तो तांदूळ तुम्ही वापरू शकता। आता यावर थोडंसं झाकण ठेवून, झाकण पूर्ण नाही ठेवायचं, थोडासा स्पेस ठेवायचा, नसता मग पाणी वरती येऊ शकतं। ओतू आलं की खाली पडेल, म्हणून मग थोडंसं झाकणाला स्पेस ठेवायचा। झाकण पूर्ण बंद करायचं नाही आहे आणि मध्ये मध्ये असं हलवून आपल्याला तांदूळ हा अर्धावट म्हणजे 50% शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला यात गोळे ठेवायचे। आता पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे। तांदूळ बऱ्यापैकी शिजल्या गेला आहे, जवळपास 50% तांदूळ शिजल्या गेला आहे। आता मी हे फ्लॅट करून घेते आहे आणि यावर गोळे ठेवून घेते आहे। सुरुवातीला गोळे वरतीच ठेवायचे। गोळे जर खूप उशिरा घातले तर मग ते शिजणार नाहीत। भात शिजेल पण गोळे शिजणार नाही, म्हणून थोडेसे 50% तांदूळ शिजला की मगच गोळे घालायचे। आता परत यावर झाकण ठेवते आहे। मध्ये मध्ये याला आपल्याला झाकण उघडून हलवून घ्यावं लागेल। गॅसची फ्लेम लो आहे, नसता मग तांदूळ हा बुडाला लागेल। आता मी 2-3 मिनिटानंतर हे गोळे तांदळाने कव्हर करून घेते आहे, म्हणजे मग आणखी व्यवस्थित शिजतील। अगदी सुरुवातीला ते वरती ठेवले, नसता मग ते पाण्यामध्ये थोडेसे विरघळल्या जाऊ शकतात, म्हणून थोडेसे वाफ दिल्यानंतर मग त्यावर
आपल्याला भात असा वरतून घालून घ्यायचा आहे, परत झाकण ठेवायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं. थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला झाकण काढून याला हलवून घेत राहावं लागेल. आणि जर असं वाटलं की पाणी कमी होत आहे तर थोडंसं गरम पाणी करून आपण यात घालून घेऊ शकतो. काही तांदळाला पाणी हे जवळपास 4 पट लागतं, कारण आपण कुकरमध्ये नाही आहे, भांड्यात शिजवत आहे. तर मला जर गरज वाटली तर मी यावर थोडंसं पाण्याचा शिपका, गरम पाण्याचा शिपका देऊन घेईल. जर गरज वाटली नाही तर एवढ्याच पाण्यात ते शिजेल. म्हणजे आपल्या गरजेनुसार पाणी आपण थोडंसं ॲड करू शकतो. नंतर मध्ये मध्ये असं हलवायचं आहे. परत गोळे व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे भातात आणि झाकण ठेवून. आता मी झाकण पूर्ण ठेवलं आहे, कारण पाणी जवळपास आटलं की मग ते वर उतू येत नाही. आता पाणी पूर्ण आटल्या गेलं आहे. भात चेक करून घ्यायचा आहे, तांदूळ शिजले आहेत का ते चेक करून घ्यायचं आणि गोळे पण चेक करावे लागतील. हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने आपल्याला हा हलवून घ्यायचा, नसता गोळे तुटतात. आता मी हे तांदूळ चेक करते आहे. जवळपास 80% भात शिजला आहे. आणखी थोडासा शिजणं बाकी आहे, म्हणून मी एक पाण्याचा शिपका दिला आणि परत झाकण ठेवून याला थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. आता परत चेक करते आहे. आता अगोदर तांदूळ चेक करून घ्यायचं आहे. आता भात पूर्ण शिजला आहे, तांदूळ पूर्ण शिजला आहे. आता यावर मी कोथिंबीर घालून घेते आहे. तांदूळ शिजला आहे, पण आपल्याला गोळाही चेक करावा लागेल, गोळे शिजले आहेत का. त्यासाठी एक गोळा काढून घ्यायचा आणि तो थोडासा हाताने तोडून बघायचा. खूप गरम आहे. हाही व्यवस्थित शिजल्या गेला आहे, म्हणजे गोळे भात तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून हे 10 मिनिट असंच वाफेवर बंद राहू द्यायचं, म्हणजे आणखी छान गोळे आणि भात एकत्र शिजल्या जातील. आता भात थोडा थंड होत आहे, तोपर्यंत आपण तडका करून घेऊ. गॅस बंद करून मी झाकण ठेवलं आहे फक्त भातावर. मोहरी घातली आहे तेलात. मोहरी तडतडली की जिरे घालून घेतली. आता गॅस बंद केला आहे. यात हिंग घालून घेतलं आहे आणि तेल थोडं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर हळद आणि लाल मिरच्या, 2 ते 3 लाल मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात, त्या घालून घ्यायच्यात. अगदीच गरम तेल असलं आणि मग मिरच्या घातल्या तर त्या जळू शकतात, म्हणून थोडंसं थंड झाल्यानंतर मिरच्या आणि ते आणखी थोडं थंड झाल्यानंतर तिखट घालून घ्यायचं. आता हा तडका बिलकुल तयार आहे. गोळे भात सर्व करताना त्यावर तडका घालून घ्यायचा. सोबत फोडणीचं ताक किंवा कढी घ्यायची. गोळा हाताने फोडून भातात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मग कढी किंवा ताकासोबत तो खायचा. फोडणीचं ताक आणि कढीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केली आहे चॅनलवर.